नमस्कार. अनेकदा नवशिखी ट्रेडर्स आणि प्रोफेशनल ट्रेडर्स यांच्यात एका गोष्टीवरून नेहमीच चर्चा होते, ती म्हणजे कामगिरी मोजायची कशी. आजच्या या विश्लेषणात आपण याच विषयावर खोलात जाऊन बोलणार आहोत. एक यशस्वी ट्रेडर बनण्यासाठी नेमकं काय लागतं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण याचं उत्तरच जुगार आणि एक करिअर म्हणून ट्रेडिंग करणं यातला फरक स्पष्ट करतं. चला तर मग बघूया यशस्वी होण्यासाठी नक्की काय लागतं. चला, सगळ्यात आधी त्या गोष्टीबद्दल बोलूया ज्यावर बहुतेक ट्रेडर्स, विशेषतः जे नवीन आहेत, ते लक्ष देतात, आणि ते म्हणजे विन रेट. तर हा विन रेट म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर घेतलेल्या एकूण ट्रेड्सपैकी किती ट्रेड्स नफ्यात संपले त्याची ही टक्केवारी आहे. हे फक्त आणि फक्त अंतिम निकालावर लक्ष केंद्रित करतं. प्रक्रियेशी याला काहीही देणं घेणं नाही. उदाहरणार्थ असं समजू की 10 ट्रेड्स घेतले आणि त्यापैकी 7 मध्ये नफा झाला. याचा अर्थ विन रेट झाला 70%. हे गणित खूपच सरळ आणि सोपं आहे, बरोबर? पण खरी गंमत इथूनच सुरू होते. विन रेट जास्त आहे म्हणजे सगळं काही आलबेल आहे असं नाही. याचा अर्थ असा अजिबात होत नाही की एक चांगली यशस्वी स्ट्रॅटेजी वापरली जात आहे. हे फक्त वरवरचं चित्र आहे आणि प्रोफेशनल ट्रेडर्सना हेच बरोबर कळतं. आता आपण येऊया अचूकता किंवा ॲक्युरेसीकडे. हे असं मेट्रिक आहे ज्यावर प्रोफेशनल ट्रेडर्स जास्त भर देतात. इथे आपलं लक्ष निकालांवरून थेट प्रक्रियेवर येतं. अचूकता म्हणजे काय? सोप्या भाषेत अचूकता म्हणजे शिस्त. ठरवलेली योजना किती सातत्याने आणि नियमानुसार अंमलात आणली जाते हे मोजण्याचं हे एक साधन आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे कुठेही नफ्याचा उल्लेख नाहीये. मग व्यवहारात अचूकता कशी दिसते याच्या 3 सोप्या पायऱ्या आहेत. 1. योग्य सेटअप तयार होण्याची वाट पाहणं. 2. आपल्या ठरवलेल्या योजनेनुसारच ट्रेड घेणं. आणि 3. ठरवलेल्या प्रत्येक नियमाचं पालन करणं. सगळा खेळ हा प्रक्रियेचा आहे. आणि म्हणूनच हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की एखादा ट्रेड जरी तोट्यात गेला तरी तो 100% अचूक असू शकतो. कसं? जर तो सर्व नियमांनुसार आणि योजनेप्रमाणे घेतला गेला असेल तर. ही एक संकल्पना आहे जी प्रोफेशनलसाठी खूप महत्त्वाची असते. आणि हेच आपल्याला ह्या विश्लेषणाच्या मूळ मुद्द्याकडे घेऊन येतं. तो मुद्दा म्हणजे एक फायदेशीर निकाल आणि एक योग्यरित्या केलेला ट्रेड यातला नेमका फरक काय आहे? इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो. चांगल्या प्रकारे नियम पाळून घेतलेल्या तोट्यांपेक्षा नशिबाने मिळालेला विजय खरंच जास्त चांगला असतो का? जरा विचार करा यावर. हा फरक समजून घेण्यासाठी 2 परिस्थिती पाहूया. एका बाजूला आहे चुकीचा विजय. म्हणजे काय? नियम सगळे मोडले पण नशीब चांगलं होतं म्हणून नफा झाला. आणि दुसऱ्या बाजूला आहे अचूक तोटा. म्हणजे सगळं काही प्लॅननुसार केलं, एकही नियम मोडला नाही, पण तरीही स्टॉप लॉस लागला. एक व्यावसायिक ट्रेडर नेहमी अचूक तोट्यालाच प्राधान्य देईल. कारण जसं हे वाक्य सांगतं, ट्रेडिंगमधल्या कामगिरीचा खरा आधार आहे सातत्य. नशिबाने मिळालेला विजय प्रत्येक वेळी मिळेलच याची खात्री नाही, पण अचूक प्रक्रिया मात्र पुन्हा पुन्हा करता येते. चला, आता आपण समारोपाकडे वळूया. या सगळ्यातून काय शिकायला मिळतं? तर ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत त्यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. आणि ती गोष्ट म्हणजे आपली अंमलबजावणी किंवा एक्झिक्युशन. थोडक्यात सांगायचं तर विन रेट आणि अचूकता ह्या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. विन रेट बाजाराच्या प्रतिक्रियेवर म्हणजे निकालावर लक्ष देतो, ज्यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. या उलट अचूकता आपल्या व्यावसायिक शिस्तीवर म्हणजेच प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करते, जी पूर्णपणे आपल्या नियंत्रणात असते. म्हणून या सगळ्यातून एकच सल्ला घ्यायचा आहे: जास्त विन रेटच्या मागे धावणं थांबवा आणि त्याऐवजी आपली अंमलबजावणी 100% अचूक कशी होईल यावर आपलं सगळं लक्ष केंद्रित करा. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. तुमच्या ट्रेडिंगमध्ये तुम्ही नशिबाला मोजत आहात की कौशल्याला? कारण खरी गोष्ट ही आहे की अचूकता हेच खरं कौशल्य आहे. यावर नक्की विचार करा.